नाही हो ग, नको नको नाही ग बाई. अगं केवढं ऊन आहे, मी नाही बाहेर पडणार. शोभा नको म्हटलं ना. हा मालक. अरे द्या मी ठेवतो. राहू दे ठेवतो मी, राहू दे. मालक मी तुमच्यासाठी पाणी आणते. हा नाही पाणी नको, राहू दे. बरं मग चहा टाकते. चहा नको. हे का? तू कधी आलीस? मगाशी चालले, तुम्ही फोनवर बोलत होता. हो ग. हा मालक काय झालं, तुम्ही माझ्या रागवलात का? अहो नाही, तुमच्यावर का रागवीन मी बुटीक मधनं निघालो ना, भयंकर ऊन होतं, घशाला कोरड पडली होती, तर थंडगार पन्हा प्यायलो. हा म्हणजे इतकं छान पन्हा होतं, तुम्हाला सांगतो, खूप तहान लागली होती म्हणून प्यायलो. म्हणून चहा कॉफी काही नको म्हणून नाही म्हटलं. तू पन्हा प्यायलास? हो. काय झालं शोभा, बुटीक मधनं निघालो ना आणि स्कूटरवर खूप ट्रॅफिक होता आणि खूप ऊन होतं. असं सिग्नलला एका ठिकाणी थांबलो पाणी प्यायला. बाटली बघितली तर पाणी पण भरून घ्यायला विसरलो होतो. खूप तहान लागली होती. तेवढ्यात तिथे एक बोर्ड दिसला, थंडगार पन्हा 10 रुपयात, म्हणून थंडगार पन्हा प्यायलो. काय सुंदर पन्हा होतं शोभा, तुला खरंच सांगतो, अजून चव अशी रेंगाळते. मोन्या, हे सगळं तुला सांगायला लाज नाही वाटत? मला सोडून तू पन्हा प्यायला आणि हे सगळं आता रंगावून सांगतोय? शोभा घशाला कोरड पडली की तहान लागली, पन्हा प्यायलो. नाटकं माहितीयेत मला तुमची. अगं शोभा, शोभा ते एवढं काय झालं? मालकाने साधं पन्हा तर प्यायला हाय. तुझं लग्न नाही झालंय म्हणून तुला माहित नाही त्या पुरुषांची जात नेमकी कशी असते ती. जरा सूट मिळाली की लगेच काढतात पणा. आधी बायकोला सोडून मजा मारायची आणि मग नंतर तिला खिजवायचं. शोभा खरंच नाही ग, तसा माझा हेतू नव्हता. मला खरंच खूप तहान लागली होती म्हणून मी प्यालो. तू गप्पा बस रे, मला सगळी नाटकं माहितीये तुझी. वहिनी, दादा साधं पाणी प्यायले म्हणून तुम्ही त्यांना ओरडताय वय? पाणी नाही प्यायले, मला सोडून पन्ह प्यायलेत पन्ह. काय दादा पन्हा? अगं काय झालं माहितीये का अंजली, ते बुटीक मधनं निघालो ना, इतकं भयंकर ऊन होत होतं आणि आता ट्रॅफिक पण खूप होता. तर स्कूटर चालवत असताना तहान लागली, तर बघितलं कशाला कोरड पडली. तेवढ्यात तिथे पाटी दिसली, 10 रुपयात थंडगार पन्हा, म्हणून प्यालो. खूप कोरड. आता राहुल साहेब तुमच्याशिवाय काही खात पित नाहीत का? हो नाही, त्याची काय विषाद मला सोडून बाहेर खाण्यापिण्याची. साधा ऑफिस मध्ये डबा खाताना मला फोन करतो, अंजू जीव का? ऐका ऐका जरा, अजून मारा मजा. अगं बाई, जे सांगायला आले तेच विसरले मी. वहिनी वहिनी, मला सांगा ना, तुम्हाला वेळ आहे का? का? पापड करायचे. मला नाही करायचे पापड बिपड. एवढं कशाला रागवताय? वड्याचं तेल वांग्यावर कशाला काढताय? तुम्हाला पण हवंय ना, दादा देतील ना, हो की नाही दादा? आमचं आम्ही बघून घेऊ. तुझ्या कामासाठी आलीस ते झालं ना, मग जा आता. मला काय पापड बिपड करायचे नाहीये. ते बोलायचं सांगते, मलाच बोलताय, जाते मी. मालक, पन्हा म्हणजे? अहो पन्हा म्हणजे ते कैऱ्या उकडून साखर किंवा गुळ घालून केलेलं सरबत. शोभा, तुला पन्हा हवा असेल तर मी आत्ता जाऊन घेऊन येतो. काय नको, मला नकोय ते पन्ह. अहो असं काय करताय? आता मालक पन्हा पेले म्हणून तुम्ही रागवलात ना, आता तुम्हाला नकोय? मी ते म्हंटल, ते स्टॉल वरच पन्ह नकोय मला. काय माहिती त्या पन्हामध्ये कुठल्या पाण्याचा बर्फ घातला असेल. मग नक्की काय हवंय तुला शोभा? मला घरी केलेलं पन्ह हवंय, तेही केशर घातलेलं. मान काय हलवतोय? जा कैऱ्या घेऊन ये. शोभाताई, मालक आत्ताच कामावर आलेत, दमले असतील. आपण एक काम करूया, उद्या भाजीवाला आला ना की त्यांच्याकडनं कैऱ्या घेऊया. आता मालकांना लांब मार्केट मध्ये जावं लागेल. त्याला आता कोकणात जावं लागलं ना तरी चालेल, पण मला आत्ताच्या आत्ता घरी केलेलं केशर घातलेलं पन्ह हवंय. त्यात मी जेवणारच नाही. पण बिचारे मोहन भाऊजी उगीच अडकले. तू पण कशाला बोलायचंस? आता मला काय माहिती, मी तर आपला मजाक केला. मला काय माहिती वहिनी राईचा पर्वत करतील. शोभा वहिनी आहेत त्या, माहितीये ना, कशाचा पण इश्यू करतात. आता ही किती शुल्लक गोष्ट आहे, त्याचा काय इश्यू करायचा आहे? आता मला काय माहित की वहिनी असं करणार. पण शोभा वहिनींना कोण सांगणार? आणि या शोभा वहिनींना मोहन भाऊजींना काय करायला लावतील याचा नेम नाही बघ. मोहन भाऊजी बाहेर निघाला? हा हो, मार्केट मध्ये जातोय कैरी आणायला. तुम्हाला काय हवंय का? पन्हासाठी का?
पण्यासाठी. नाही आम्हाला काही नकोय. पण मोहन भाऊजी पण नीट करा, नाहीतर त्यातही काहीतरी गोंधळ घालून ठेवाल. नाही पणच करणार, नीट करणार. आणि केल्यावर आम्हाला प्यायला द्या बरं का. नाही तर परत एकटं स्वतःच प्याल. नाही तुम्हाला पण देईन ना प्यायला नक्की. पण मी जाऊ का? उशीर होतोय पणा आणायचे, कैऱ्या आणायचे. बघ म्हणाले होते ना तुला, शोभा वहिनी मोहन भाऊजींना काही करायला लावतात. हा पण एक या दादा वहिनीचा एक शब्दही पडू देत नाही. पडू देत नाहीत कसलं. शोभा वहिनी भांडून ते करून घेतात सगळं. पण अशा कठीण आहे ग मोहन भाऊजींचं. आपल्याला काय, आपण फक्त मजा बघायची. अहो तुम्ही, तुला माझी गरज आहे आणि मी येणार नाही असं होईल का? अहो पण अशा अचानक येत जाऊ नका. तुमच्याशी बोलताना कोणी मला पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. अहो पण तुम्ही इथे का आला? मोहन, तू पन्हा करायला का तयार झालास? तू शोभाचे सगळे हट्ट का पूर्ण करतोस? अहो शोभाचे हट्ट मी नाही पुरवणार तर कोण पुरवणार? पण ती तुला किती त्रास देते. त्रास? अहो नाही, शोभा माझी बायको आहे, तिचा मला त्रास नाही होत. बरं मी आता, तुम्ही जा. तुमच्याशी बोलताना कोणी पाहिलं ना तर प्रॉब्लेम होईल. मी पटकन जाऊन कैऱ्या घेऊन येतो. थांब. हो हे काय? कुणाचं तरी नुकसान कशाला करतायत? कैऱ्या कशाला आणल्या? मोहन, मी कोणाचंही नुकसान केलं नाही. या कैऱ्या झाडावरून पडल्या. जा तर वरती जा आणि पन्हा कर. अहो पण इतक्या पटकन मी कैऱ्या घेऊन वरती गेलो तर शोभाला संशय नाही कळणार? मोहन, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. काही झालं तरी मी सांभाळून घे. तू जा वर जा, मी येते. बर. विकतचे पापड बरे नाही लागत. हो ग मला तर कंटाळायचं तर काय चाल. भाऊजी. शोभा शोभा इतक्या लवकर आलास? काय हे इतक्या लवकर कैऱ्या कशा आणल्यास? नाही शोभा, ते काय झालं, मी कैऱ्या आणायला मार्केटमध्ये गेलो. फेरीवाल्याकडून आणल्या. फेरीवाला? हा, मालक बाजारात जात होते तर खाली फेरीवाला भेटला त्यांना, तर त्यांच्याकडून कैऱ्या घेतल्या. मी स्वतः बघितलं ना. हा जा आता, थोबार काय बघतोय, जा पटकन पन्हा करायला घे. हो करतो. मालक, मी तुम्हाला मदत करते. हा जा. होय बघितलं का, दादा लगेच जाऊन पटकन कैऱ्या घेऊन आले. हो ग, बिचारे मोहन भाऊजी. मी काय म्हणते, एकदा का पण रेडी झालं की प्यायला जाऊया का? जाऊया की. जाऊया. मी जाते, मला काम आहे. ए अंजू, काय अगं तुला एक गोष्ट सांगायचीच विसरले. बोला ना. अगं काल आमच्या यांच्या मित्रांनी माझ्यासाठी स्विस केशर पाठवलंय. काय पाठवले? स्विस केशर. फिश केशर. हा तेच. अच्छा. मी ना त्याचा फेस पॅक बनवणार आहे. फार इफेक्टिव्ह असतो हा, मी तुला सांगते. पहिली मला सांगा ना फेस पॅक कसा बनवायचा. अगं सोपं आहे, हे बघ. मोन्या, झालं पन्हा? हो होय ताई. एक मिनिट हा. वेलची टाक टाक. केशर पण टाक. केशर केशर नाही आणलास? आत्ताच्या आत्ता जा आणि केशर घेऊन. तुला सांगितलं होतं ना केशर घातलेला पन्हा पाहिजे. मालक, तुम्ही विसरलात का? तुम्ही केशर आणलं आहे. मी हा, पिशवीत आहे. कुठे? हे बघा. वेंधळायच नाही तू, काय लक्षात राहत नाही तुझ्या. काय लिहिलं? स्विस केशर. स्विस केशर माझ्यासाठी आणलं तू हे? आता मालक तुमच्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? मस्का मारू नकोस तू. चल लवकर टाक. टाकतो. हळू हळू. महाग असेल ना? हो. हा हा. अरे खूप टाकलं. हो, हा, हो. हा. आता हे केशर ना याच्यात नीट मिक्स होऊ दे, हा. म्हणजे पनीरला त्याचा स्वाद लागेल छान. हा. हा? अरे बा मोन्या, फ्रीज मध्ये ठेव, गार झाल्यावर दे मला. हो चालेल. मस्त लागेल ना थंड पन्हा. दादा झालं का पण? तुमचं काय काम आहे? काय नाही हो, पन्हा तयार झालं का बघायला आलो होतो. गावभर बातमी गेलेली दिसते. काय ग अंजे, तुला काय वाटलं माझा नवरा माझ्यासाठी काही करणार नाही? मालकाने मस्त केशर टाकून पन्हा केलं हाय. वा, केशर घालून. आणि साधं सुद्धा नाही, स्विस केशर. हे बघ,
बघू, ही केशराची डबी तर यांच्या मित्रांनी दिलेल्या डबी सारखीच आहे. मोहन भाऊजी, कुठून आणलं ते केशर? दुकानातून. आपल्या इथल्या दुकानात साधं केशर मिळतं, स्विस केशर नाही काही. भाऊजी खरं सांगा, कुठून आणलंय ते केशर? मी ते केशर भानून हा, म्याच आणलंय. कोपऱ्यावरच्या दुकानातून आणलं आहे. ठीक आहे. अंजू, इकडे जा. अगं, ही केशरची डबी सेम यांनी दिलेल्या केशरच्या डबीसारखी आहे. मदन भाऊजींनी दिली असेल. असं कसं होऊ शकतं? का नाही होऊ शकत? मदन भाऊजींनी 2 डबे आणले असतील, एक तुमच्यासाठी आणि एक भानूसाठी. नाही, हे असं नाही करणार ग. बघतेच आता यांच्याकडे. ओल्या, ते ठेव ना फ्रीज मध्ये थंड करायला. म्हणजे ही अशी का गेली? अहो काही नाही हो, मदन भाऊजीने ना माधुरी वहिनींना स्विस केशर आणून दिले आणि म्हणाले त्यांच्या मित्राने स्वित्झर्लंड वरून पाठवले. पण भानू म्हणाली ते समोरच्या दुकानातून आणलंय. म्हणजे माधुरीला गंडवलं मदन भाऊजीने. आता काय करणार त्यांची. हा चला वहिनी, येते मी. आता काय तुम्ही पण पिणार, मी जाते. हा बता, आलीस तर जा पण पिऊन. माहित होतं मला. कसं आहे ना, उन्हाळ्यात ना असं थंड पिणं ना शरीराला चांगलं असतं आणि त्यात केशर घातलेलं, मग तर काय मज्जाच. हा बरोबर बोलताय तुम्ही वहिनी. अहो, ही डबी त्यांची आहे का? असं उगाच आपल्यामुळे त्या दोघांच्यात भांडण होणार. मग होऊ दे ना. माधुरी आणि मदन साहेब तुमची किती चेष्टा करतात. ते जाऊ दे, प्लीज त्यांची डबी परत देऊन टाका ना. मालक, डबी परत केली ना तरी त्यांच्यामध्ये भांडण होणारच आहेत. बरं ठीक आहे, मी डबी परत करते. घर जास्त निघाला की नाही की मग त्याचं ना चांगलं पण होत. शोभते, ती केशराची डबी द्या ना, मी नीट ठेवते. हा घे घे, सांभाळून ठेवा. महागातलाय स्विस केशर. वहिनी आज पहिल्यांदा केशर घातलेलं पण पिणार आहे. वहिनी तुम्हाला आठवतंय, चैत्र गौरी मध्ये तुम्ही सोडून बाकी सगळ्यांनी हळदी कुंकू केलं. हा सगळ्यांनी पण दिलं, पण केशरवालं पण कोणीच नाही दिलं. हो, आणि त्यात असं स्विस केशर घातलेलं नसेलच ना. हा फिश केशर, स्विस फिश केशर. जाऊ दे अंजे, त्याच्या ना 4 काड्या जरी घातल्या ना एवढ्या मोठ्या पातेल्यात तरी पुरतात. हा महाग असतं ना ते. मला वाटतं हळदी कुंकवाच्या पणापेक्षा हे पण भारी असेल. हा भारीच असणार. अगं मी सुद्धा त्यावेळी सगळ्यांकडे पण प्यायले होते, पण नाही का ती जाऊ नये. शोभाताई, हळदी कुंकाला तुम्ही समध्यांकडे पण प्यायलं? एकट्याच? एकटे नाही ग, सगळ्या बायका होत्या ना, हो की नाही अंजे? आणि मालक? अगं मालकानं कुठे नेणार हळदी कुंकवाला? बायकांचा कार्यक्रम असतो तो. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांना पुरुषांना घेऊन जातात होय? नाही म्हणजे मालकांना सोडून प्यायलात ना तुम्ही. अगं मालकांना सोडून वगैरे काही नाही ग, एकटी गेले होते ना म्हणून एकटी प्यायली. हा मग मालक बी आज एकटेच होते आणि त्यांना तहान लागली होती म्हणून त्यांनी पण प्यायलं. तुम्ही जर त्यांच्या बरोबर असता ना तर तुमच्या बरोबर प्यायलं असतं. हा तू ऐकव मला आणि घे त्यांची बाजू. पगार देतात ना म्हणून त्यांच्या बाजूने बोलते. हो ते पण थंड झालं असेल तर द्या लवकर. मालक मी देते.
एक ग्लास वहिनी वासच एवढा भारी येतोय तर काय चव असेल, मला आता राहवत नाहीये बाबा. तुम्ही घ्या ना. अहो आणा लवकर. एक- केशर घातलेलं पण वा वा वा. हे गा. तुम्ही कशाला पिताय आता? प्यायलात ना मग तेव्हा. घे घे घे. हा. पाणी आणतो पाणी आणतो पाणी पण गेली उचकी. पण ते हो घे घे घे. गेली उचकी. घ्या. पण ते हो घे घे घे. शोभा वर बघ वर वहिनी जोर जोरात श्वास घ्या. वर हा. बघ. नाही? पाणी गेली गेली. गेली गेली. हा. हा तर पण नको. पण ते हा वहिनी. वहिनी तुमच्या नशिबात नाही पण निदान मी तरी पिऊ का? हा पिते. काय म्हणताय? अंजली ताई त्या सांगतायत की तू जा. हा तू जा. वहिनी शेजार धर्म म्हणून मी तुमची मदत करायला आले तर तुम्ही मलाच बोलताय, ते चांगलंय. हा हा देते ग्लास. हळू हळू. शोभा तुला खूप त्रास होतोय का? थांब मी काहीतरी करतो. अनु काहीतरी उपाय सांग. माझ्याकडे एक उपाय हाय. ज्यांनी पन्ह केले तुम्ही त्यांनाच पन्ह पिऊ दिलं नाही म्हणून तुम्हाला असं होत असेल. मालकांना पन्ह प्यायला लावा, बघा तुमच्या उचक्या थांबतात की नाही. मालक प्या तुम्ही. जोपर्यंत तुम्ही पित नाही ना तोपर्यंत त्यांच्या उचक्या नाही थांबायच्या. हा प्या. मालक कसं झालंय? छानच असणार. तुम्ही केलंय ना? ती गेली माझी. गेली ना? मी सांगितलं होतं की नाही तुम्हाला? प्या तुम्ही बी पण प्या आता. मुन्या मस्त झाले पण. मुन्या आपण एक काम करूया, पणाचा स्टॉल टाकूया. हा तू पण कर, मी विकेन. हा ज्यावेळी कैऱ्यांचा सीझन असतो की नाही तेव्हा भरपूर कैऱ्या घ्यायच्या